झलक दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई न बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस। हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे। कोट पैंट 3050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2000 तक। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपूर। राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारवर प्रश्नाची सरबत्ती करत जोरदार हल्लाबोल केलाय। लोकसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावापासून ते राज्याच्या अर्थसंकल्पापर्यंत वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले। वडेट्टीवार यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले। ते म्हणाले, जर सभागृहात विरोधी पक्षनेत्याला बोलूच दिले जात नसेल तर लोकशाही कशी टिकणार? लोकसभेत सध्या जो एककल्ली कारभार सुरू आहे त्याचंच फळ म्हणजे ओम बिर्ला यांना आता अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागतोय। तसंच राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचा विषय काढत त्यांनी भाजपवर नियम पायदळी तुडवल्याचा आरोप केलाय। ममता बॅनर्जी यांनी यावर आधीच भूमिका स्पष्ट केली असून भाजपनं अनेक वेळा राष्ट्रपतीचा प्रोटोकॉल तोडल्याची टीका वडेट्टीवारांनी यावेळी केली। त्यांच्या विरुद्ध हा प्रस्ताव विरोधी पक्षाला आणावा लागला। शेवट भारतातील देशातील 140 कोटी जनतेच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचं काम विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी करत आहेत आणि ते त्यांची भूमिका ठामपणे म्हणत आहेत। सरकार त्यांना घाबरते आहे आणि त्या परिस्थितीत त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचं काम सभागृहात वारंवार होताना आपण सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे काय होईल ते होईल, परंतु ओम बिर्लाजींची भूमिका ही मात्र पक्षपाती भूमिका आहे हे आता लपून राहिलं नाही। त्यासाठी त्या ठिकाणी अविश्वासाचा प्रस्ताव आणला नाही। भाजपाने किती वेळा त्याचं उल्लंघन केलं हे भारतीय जनता पक्षाला माहीत। त्याचा खुलासा ममता बॅनर्जींनी दिलेला आहे। त्या संदर्भात अधिक बोलण्याची गरज नाही असं मला वाटतं। आपण अनेक वर्षांपासून दुखणे, आजार किंवा कमजोरीने त्रस्त आहात का? औषधं घेतली, उपचार बदलले, पण अजूनही पूर्ण आराम मिळालेला नाही? तर आता उपाय आहे श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर आणि पंचकर्म चिकित्सालय, नाडी वैद्य सुनील पाल। संपर्क 9021433560। इथे मिळते प्रामाणिक आयुर्वेदिक तपासणी आणि पंचकर्म उपचार, जिथे फक्त लक्षणांवर नाही तर आजाराच्या मुळावर उपचार केला जातो। सायटिका, गुडघेदुखी, खांदा व मानदुखी, कंबरदुखी, मणक्यांची गॅप, पॅरालिसिस, दमा, अस्थमा, संधिवात, आमवात, तुटलेली हाडं जोडणे, एडीचा त्रास, मायग्रेन, चर्मरोग, मूळव्याध, पाईल्स, फिशर, भगंदर, पीसीओडी, ऍसिडिटी, ॲलर्जी, बीपी, शुगर, निसंतानता, लैंगिक कमजोरी व महिलांचे मासिक विकार, सर्व आजारांवर नैसर्गिक आयुर्वेदिक उपचार आणि वेगवेगळ्या थेरपी उपलब्ध आहेत। पत्ता 22/C, आशादीप सोसायटी, साई मंदिराजवळ, दाभा वाडी, अमरावती रोड, नागपूर। सूचना: येण्यापूर्वी कृपया फोन करून अपॉइंटमेंट घ्या। श्याम लीला आयुर्वेदिक हेल्थ केअर सेंटर। जेव्हा उपचार असतात नैसर्गिक, तेव्हा आरामही मिळतो टिकाऊ।